नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज सकाळी पुन्हा तेच झालं नाही का? काल रात्री तुम्हाला छान झोप लागली, पण जागं झाल्याबरोबर तुमचे पाय इतके दुखू लागले आणि अस्वस्थ वाटू लागले की अंथरुणातून उठायला तुम्हाला कित्येक मिनिटे लागली. जेव्हा तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवले तेव्हा असं वाटलं की जणू रातोरात तुमची हाडे दगडासारखी जड झाली आहेत आणि ते पहिलं पाऊल टाकणं इतकं अवघड वाटलं, जणू काही तुम्हाला पाय ओढत न्यावे लागत आहेत. अगदी स्वयंपाकघरामध्ये जाणंसुद्धा एका लांबच्या प्रवासासारखं वाटतं. हे सर्व ऐकून जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी रोजचीच गोष्ट आहे, तर मी जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मला एक गोष्ट अगदी स्पष्ट करायची आहे, हे दुखणं सामान्य नाही. हे केवळ वाढत्या वयाचा भाग नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे केवळ दुखणं नाही, हा तुमच्या शरीराकडून आलेला एक धोकादायक संकेत आहे की तुमच्या आत काहीतरी असं घडत आहे ज्याकडे तुम्ही वर्षानुवर्षे दुर्लक्ष करत आहात. बरेच लोक काय करतात, ते फक्त वेदनाशामक गोळ्या घेतात. सकाळी एक गोळी, रात्री एक. पण सत्य हे काही वेदनाशामक गोळ्या वेदना नाहीशा करत नाही. ती औषधं फक्त तात्पुरत्या वेदना कमी करतात. ती तुमच्या मेंदूला वेदना जाणवण्यापासून रोखतात, पण शरीराच्या आत होणारे खरे नुकसान वाढतच राहतं. हळूहळू हे नुकसान इतकं गंभीर होतं की औषधे किंवा मग इंजेक्शन्स काहीही काम करत नाही. इतकंच नाही तर वेदनाशामक औषधे स्वतःच तुमचं मूत्रपिंड, यकृत आणि पोटाच्या आतील आवरणाला नुकसान पोहोचवत राहतात. याचा अर्थ असा की ज्याला तुम्ही इलाज समजता त्यामुळे अखेरीस एक नवीन आजार उद्भवू शकतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की यावर एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे ज्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, तर हे काही महागडं औषध किंवा मग सप्लिमेंट नाही, तर अशी गोष्ट आहे जी तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकातही आढळू शकते. जर ते योग्य प्रकारे, योग्य वेळी, विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी घेतलं तर 30 दिवसांच्या आत तुम्हाला तुमच्या पायांमध्ये, गुडघ्यांमध्ये आणि चालण्यामध्ये स्पष्ट फरक जाणवेल. ही केवळ एक दंतकथा नाही आहे, याला विज्ञान आणि संशोधनाचा आधार आहे. पण त्याआधी वयाच्या 60 वर्षानंतर पायांमध्ये वेदना, अशक्तपणा आणि जडपणा का येतो हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत मूळ कारण समजत नाही तोपर्यंत कोणताही उपाय पूर्णपणे प्रभावी ठरणार नाही. 60नंतर शरीरातील 3 प्रमुख घटक हळूहळू कमकुवत होतात आणि हे 3ही घटक मिळून तुमचे पाय आतून पोकळ करू लागतात. पहिला घटक आहे तो म्हणजे हाडे कमकुवत होणं. लोकांना अनेकदा वाटतं की हाडे दगडासारखी मजबूत असतात, पण प्रत्यक्षात हाडांमध्ये स्पंजप्रमाणे लहान पोकळ्या असतात. जोपर्यंत शरीराला योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळत राहतं तोपर्यंत या पोकळ्या भरलेल्या राहतात आणि हाडे मजबूत राहतात. पण जसजसं वय वाढतं तसतसं या पोकळ्यांमध्ये कमतरता निर्माण होते आणि हाडे आतून कमकुवत होऊ लागतात. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरीसुद्धा ती आतून पोकळ असतात. यामुळेच अगदी लहानशी दुखापत किंवा धक्का लागल्यास देखील हाडं मोडू शकतात. दुसरी मोठी समस्या म्हणजे स्नायूंची कमजोरी. 60नंतर शरीरातील स्नायूंचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागतं. जेव्हा स्नायू कमकुवत होतात तेव्हा ते सांध्यांना योग्य आधार देऊ शकत नाही. संपूर्ण शरीराचं वजन थेट गुडघे, घोटे आणि कोपरांवर पडतं. जेव्हा सांध्यांवर अतिरिक्त दाब येतो तेव्हा ते हळूहळू कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे वेदना होतात. यामुळेच अनेक लोक म्हणतात की ते जास्त वेळ उभे राहू शकत नाही किंवा त्यांचे पाय त्यांना आधार देत नाही. आता तिसरी आणि सर्वात धोकादायक गोष्ट ऐका. ही आहे शरीराच्या आत होणारी शांत जळजळ, जिला शास्त्रीय भाषेमध्ये क्रॉनिक इन्फ्लेमेशन किंवा दीर्घकाळ जळजळ म्हटलं जातं. ही जळजळ बाहेरून दिसत नाही, लालसरपणा किंवा सूजही नसते, पण आतून ती हळूहळू तुमचे सांधे, कार्टिलेज आणि हाडांच्या ऊतींना नुकसान पोहोचवते. अगदी लोखंडाला गंज चढावा त्याप्रमाणे. आणि ही जळजळ कशी वाढते? अयोग्य खाण्यापिण्यामुळे. प्रक्रिया केलेले पदार्थ, बाहेर बनवलेले पदार्थ, मांस, बिस्किटे, शीतपेय हे सर्व शरीरातील जळजळ वाढवतात. आता एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या, या तिन्ही समस्या स्वतंत्रपणे अस्तित्वात नाहीत. हाडांची कमजोरी, स्नायूंचा क्षय आणि अंतर्गत जळजळ या सर्व गोष्टी एकाच वेळी तुमच्या पायांवर आणि सांध्यांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे केवळ कॅल्शियमच्या गोळ्या किंवा वेदनाशामक गोळ्या घेतल्याने पूर्ण आराम मिळू शकत नाही. तुम्हाला अशा गोष्टीची गरज आहे जी एकाच वेळी या तिन्हींवरती काम करेल. हाडं मजबूत करणं, स्नायू बळकट करणं आणि अंतर्गत जळजळ नियंत्रित करणं. आणि अशी एक गोष्ट खरोखर अस्तित्वात आहे.
ते काही महागडं औषध नाही, तर एक अतिशय साधा नैसर्गिक घटक आहे, जो कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असेल. ती गोष्ट आहे ती म्हणजे मखाना. आता तुम्हाला वाटत असेल की मखाना फक्त कधीतरी नाश्ता म्हणून खाल्ला जातो. त्याने पाय आणि गुडघ्यांमध्ये दुखणं कसं बरं होऊ शकतं? पण हे फार कमी लोकांना माहीत आहे. मखाना हा केवळ एक नाश्ता नाही, तर तो एक छोटा शक्तीचा स्रोत आहे, जो एकाच वेळी तुमची हाडे, स्नायू आणि सांधे यांवर काम करतो. सर्वात आधी मखाण्यामध्ये कॅल्शियम असतं, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतं. जेव्हा शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते, तेव्हा हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. मखाना नैसर्गिकरित्या ही कमतरता भरून काढण्यास मदत करतो. त्यात केवळ कॅल्शियमच नाही, तर फॉस्फरस देखील असतं, जे हाडांमधील रचना मजबूत करतं. याचा अर्थ असा की हाडे केवळ बाहेरूनच नाही, तर आतूनसुद्धा मजबूत होतात. पण मखाण्याची खरी शक्ती केवळ हाडांपुरती मर्यादित नाही. त्यात मॅग्नेशियम देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतं. कॅल्शियम स्नायूंना आराम देण्यास आणि चेतासंकेत संतुलित करण्यास मदत करतं. रात्रीच्या वेळी पायात पेटके येणं, पोटात दुखणं किंवा स्नायू आखडणं याचं एक प्रमुख कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता. मखाना ही कमतरता दूर करण्यास मदत करतो. जेव्हा स्नायूंना योग्य प्रमाणामध्ये मॅग्नेशियम मिळतं, तेव्हा ते शिथिल होऊ लागतात, ज्यामुळे सांध्यांवरील वाढलेला दाब कमी होतो. रात्रीचे पेटके, स्नायूंचे ताण आणि पोटांमधील अचानक होणारी वेदना हळूहळू कमी होते. आता तिसऱ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, कारण फार कमी लोकांना हे माहीत आहे. मखाण्यात प्रथिने देखील असतात आणि त्याचं मुख्य कार्य खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती करणं हे असतं. जेव्हा सांध्यांमधील कार्टिलेज खराब होऊ लागतं, अस्थिबंध कमकुवत होतात आणि अंतर्गत ऊतींचं नुकसान होतं, तेव्हा शरीराला त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. मखाना ही प्रथिने नैसर्गिकरित्या पुरवतो. याचा अर्थ असा की मखाना तुमच्या सांध्यांमध्ये होणारी झीज दुरुस्त करण्यास थेट मदत करतो. शिवाय मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील दीर्घकालीन दाह नियंत्रित करण्यास मदत करतात. हे अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्स कमी करतात आणि सांध्यांमधील दाह हळूहळू शांत करतात. आणि सर्वात उत्तम म्हणजे मखाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याचा अर्थ असा की मधुमेही व्यक्ती देखील ते न घाबरता खाऊ शकतात, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. बारकाईने पाहिलं तर मखाना हा मुळात एकच घटक आहे, परंतु तो शरीरामध्ये 3 वेगवेगळ्या स्तरांवरती कार्य करतो. तो हाडे मजबूत करतो, त्याचबरोबर स्नायूंना आराम देतो आणि शरीरातील अंतर्गत सूज नियंत्रित करतो. दुसऱ्या शब्दात, तो एकाच वेळी 3ही समस्यांवर उपाय करतो. कल्पना करा की एका लहानशा मखाण्यामध्ये किती फायदे दडलेले आहेत. ते एखाद्या महागड्या सप्लिमेंटपेक्षा कमी आहे का? पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या मखाण्याचं सेवन कसं करावं, जेणेकरून शरीराला त्याचे संपूर्ण फायदे मिळू शकतील. कारण केवळ मूठभर वाळवलेल्या मखाने खाल्ल्याने त्यांचे योग्य प्रकारे सेवन करण्यासारखे फायदे मिळणार नाहीत. योग्य पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे. तुम्ही तुमच्या वयानुसार आणि स्थितीनुसार यापैकी कोणतीही एक निवडू शकता. पहिली पद्धत सर्वात सोपी आहे. 15 ते 20 मखाने रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी त्या चांगल्या चावून रिकाम्या पोटी खा. उरलेले पाणी फेकून देऊ नका, ते पाणीसुद्धा प्या, कारण कमळाच्या बियांमधील अनेक आवश्यक पोषक तत्वे रात्रभर पाण्यामध्ये विरघळतात. ही पद्धत सौम्य वेदना, सुरुवातीचा अशक्तपणा असलेल्या किंवा 50शीमध्ये असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम आहे. दुसरी पद्धत म्हणजे ज्यांची हाडे अधिक ठिसूळ आहेत, 55 ते 60 वयोगटातील किंवा ज्यांना कॅल्शियमची तीव्र कमतरता आहे, त्यांच्यासाठी आहे. यासाठी 1 ग्लास दूध घ्या आणि थोडं ते गरम करा. आता त्यात 15 ते 20 मखाणे घाला आणि रात्रभर भिजत ठेवा. त्यात केशराच्या 4 काड्या घाला. जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही 1 चमचा मधही घालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी मखाणे चावून खा आणि दूध प्या. दुधात भिजवलेल्या मखाण्यामुळे कॅल्शियमचे फायदे दुप्पट होतात आणि केशर शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासही मदत करतं. तिसरी पद्धत तीव्र वेदनांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी आहे, जसं की 60 किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, ज्यांच्या सांध्यांचा ताठरपणा इतका वाढला आहे की चालणंसुद्धा कठीण झालं आहे. यासाठी तुम्हाला 15 मखाने, 5 बदाम, 2 अक्रोड आणि 1 चमचा बिया घ्यायच्या आहेत, चिया सीड्स. बदाम आणि अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदामाची साल काढा. एका पॅनवर थोडेसे दाणे हलके भाजून घ्या. अळशीचे दाणे घातले तरीसुद्धा चालेल. नंतर 1 ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात 15 मखाने घाला. भिजवलेले बदाम आणि अक्रोड बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा आणि ती दुधामध्ये मिसळा. आता भाजलेले जे जवस आहे ते सुद्धा वाटून घ्या आणि त्या दुधामध्ये घाला.
तुमचे सांधे दुरुस्त करणारा नाश्ता तयार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की यात इतकं खास काय आहे, तर मी समजावून सांगते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि आरोग्यासाठी आरोग्यदायी फॅट्स असतात, जे सांध्यांतील वंगण टिकवून ठेवण्यास मदत करतात. अक्रोड हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहेत, जे नैसर्गिक दाह विरोधी घटक म्हणून काम करतात. जवस सांध्यांची सूज कमी करण्यास मदत करतं आणि मखाण्याचे फायदे तुम्हाला आधीच माहीत आहे. ते एकाच वेळी हाडांची घनता, स्नायूंचं आरोग्य आणि सूज यावर काम करतं. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात, तेव्हा तो केवळ एक नाश्ता न राहता तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी एक संपूर्ण दुरुस्ती प्रणाली बनते. आता आपण हे केव्हा आणि किती काळासाठी घ्यावं यावर चर्चा करूया. सकाळी रिकाम्या पोटी घेणं ही सर्वोत्तम वेळ आहे, कारण पोट रिकामं असताना शरीर पोषक तत्वे अधिक लवकर शोषून घेतं आणि मध्ये खंड पडून देऊ नका. हे सहजरित्या तुम्ही 30 दिवस सतत घ्या आणि कुठेही खंड पडून देऊ नका. जर तुम्ही मध्येच हे सोडून दिलं तर त्याचा परिणाम नाहीसा होईल. आणि इथे मला एक गोष्ट अगदी स्पष्ट करायची आहे, ही काही जादू नाही आहे. तुम्ही आज खाल्लं की उद्या वेदना नाहीशा होतील. हा एक नैसर्गिक पौष्टिक आधार आहे. निसर्ग हळूहळू काम करतो, पण जेव्हा तो परिणाम दाखवतो तेव्हा तो आतून आणि मुळापासून काम करतो, केवळ वरवरचा नाही. म्हणून धीर धरा, याचा दररोज वापर करा, सोडू नका. 30 दिवसानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे पाय, तुमचे गुडघे आणि तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आधीच किती मोठा बदल झालेला आहे. म्हणून आज मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देऊ इच्छिते. आज रात्रीपासून सुरुवात करा. फक्त 15 ते 20 मखाणे घ्या आणि ते भिजवा. उद्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्यास सुरुवात करा. एकही दिवस न चुकता 30 दिवस याचा वापर सुरू करा. मग 30 दिवस पूर्ण झाल्यावर तुमच्या सकाळच्या ताठरपणामध्ये किती फरक पडला आहे हे स्वतःच अनुभवा. जिना चढणं किती सोपं झालं आहे, रात्रीचे पेटके कमी झाले आहेत का, आणि तुमच्या पायांमध्ये किती जास्त ताकद जाणवत आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल. अनेक लोक वर्षानुवर्षे ही वेदना मुकाट्याने सहन करतात, रोज वेदनाशामक गोळ्या घेतात, आणि ही साधी आणि नैसर्गिक पद्धत त्यांचं आयुष्य कसं बदलू शकते याबद्दल अनभिज्ञ असतात. म्हणूनच ही माहिती स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना, गुडघेदुखी, पायांमधील अशक्तपणा व सकाळच्या ताठरपणाने त्रस्त असलेल्या इतर कोणालाही ही माहिती पाठवा. कदाचित तुमच्यामुळे कोणाला तरी आराम मिळू शकेल. नेहमी लक्षात ठेवा, आपलं शरीर आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच संकेत देऊ लागतं, पण आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. वेदना तीव्र होईपर्यंत लोक त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आतापासून तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. छोट्या चांगल्या सवयी दीर्घकाळात मोठा फरक घडवू शकतात. तुम्हाला वाढत्या वयातही तुमची चाल मजबूत ठेवायची असेल आणि त्याचबरोबर तुमच्या गुडघ्यांनी तुम्हाला आधार द्यावा आणि वेदनाशिवाय दैनंदिन काम करत राहावं असं वाटत असेल, तर तुमचा आहार आणि शरीराच्या गरजा समजून घ्यायला सुरुवात करा. नैसर्गिक उपाय हळूहळू काम करतात, पण त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो आणि ते शरीराला आतून मजबूत करतात. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करणं थांबवावं अशी माझी इच्छा आहे. कारण जेव्हा पायातील वेदना वाढतात, गुडघे साथ देत नाहीत आणि शरीर कमजोर होतं, तेव्हा केवळ चालणंच कठीण होत नाही, तर व्यक्तीचा आत्मविश्वासही हळूहळू कमी होतो. म्हणून तुमच्या शरीराला खरोखर आवश्यक असलेलं मार्गदर्शन द्या. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.